नमस्कार मित्रांनो. नुकतीच विधानसभेची निवडणूक ही जाहीर झालेली आहे आणि आपल्या सर्वांना 20 तारखेला मतदानाचा हक्क बजावायचा आहे. लोकशाहीच्या माध्यमातून आपण सर्वजण सध्या आमदार, विधान परिषद सदस्य हे निवडून देणार आहोत. परंतु आपल्या सर्वांना हा प्रश्न पडला असेल, की आपला लोकप्रतिनिधी कसा निवडावा? तर मित्रांनो, काही मुद्दे आहेत, त्या माध्यमातून आपण आपला निर्णय घेऊ शकता. सर्वप्रथम जो कोणी उमेदवार निवडून देणार आहोत, त्याचे स्वभाव कसा आहे, त्याचे आचार-विचार कसे आहेत, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, याविषयी आपल्या सर्वांना माहिती घेणे गरजेचं आहे. त्याबरोबरच जो कोणी प्रतिनिधी आपण निवडून देणार आहोत, तर त्याचे फॅमिली मेंबर्स काय आहेत, तो कुठे राहतो, त्याचं शिक्षण काय आहे, त्याचा व्यवसाय काय आहे, यासंबंधी आपल्या सर्वांना माहिती नक्कीच असलीच पाहिजे. त्याबरोबरच तो जो काही व्यवसाय करतो, जो काही समाजसेवा करतो, त्याच्या माध्यमातून त्यांनी काही क्रिमिनल रेकॉर्ड्स आहेत का? त्यांनी काही मर्डर असू द्या, चोरी असू द्या, अशा प्रकारचं काही कृत्य केलेलं आहे का? त्याबरोबरच काही आर्थिक फ्रॉड्स काय त्यांनी त्याच्या आधी केलेले आहेत का? हे तपासणं आपल्या सर्वांना 100% गरजेचं आहे. त्याबरोबरच आपण त्याला निवडून दिल्यानंतर तो आपले प्रश्न हे खंबीरपणे त्याच्या मंत्र्यांना किंवा सरकारपुढे मांडू शकतो का? याबाबत पण आपल्याला तपासणी करणे गरजेचं आहे. कारण आपल्या समाजातील, आपल्या भागातील जे काही प्रश्न आहेत, ते त्यांनी खंबीरपणे मांडले, त्याचा पाठपुरावा केला, तरच हे सर्व प्रश्न सुटू शकतात. त्यासाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याबरोबरच आपण निवडून देणारा आमदार हा कुठल्या पक्षाचा आहे, हे नक्कीच गरजेचं आहे. कारण तो आमदार हा सत्ताधारी पक्षाचा असेल, तर आपल्या सर्वांना आपल्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला जो काही निधी मिळू शकतो सरकारकडून, तर तो हा जास्तीत जास्त निधी मिळू शकतो आणि आपले जे प्रॉब्लेम्स असतील, सुखसुविधा असतील, ह्या लवकरात लवकर आपल्याला मिळू शकतात. त्याबरोबरच जो कोणी उमेदवार आपण निवडून देणार आहे, तो आपल्याला अडी-अडचणीच्या काळामध्ये किंवा कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास तो आपल्या कामी येऊ शकतो. कारण बऱ्याच वेळा काही अ, अपघाती असू द्या किंवा मेडिकल इमर्जन्सी असू द्या किंवा सामाजिक गोष्टींमध्ये ह्या लोकप्रतिनिधींचा सहभाग असणं गरजेचं आहे. त्याच्यामार्फत आपल्याला नक्कीच मदत होणे गरजेचं असतं. त्याबरोबरच बरेचसे उमेदवार हे विशिष्ट जातीला, विशिष्ट समाजाला सोबत घेऊन निवडणुकीचं अ, जे काही आमदारकी असू द्या किंवा कोणत्याही प्रकारची पदं भोगत असतात. परंतु फक्त एकाच समाजाला किंवा एकाच कास्टला सोबत धरून जर ते लोकप्रतिनिधी राजकारण करत असतील, तर नक्कीच आपल्या संपूर्ण समाजाचा किंवा कोणत्याही अडीअडचणींचा सामना आपल्याला करावाच लागू शकतो आणि त्यातून 100% विकास हा होऊच शकत नाही. त्याबरोबरच जो कोणी लोकप्रतिनिधी आहे, त्याचा उद्देश राजकारणात येण्यासाठी काय आहे? बरेचसे राजकारणी असतात, की स्वतःची कंपनी असू द्या, स्वतःचा व्यवसाय असू द्या, तो वाढवण्यासाठी म्हणा, पैसा कमवण्यासाठी म्हणा, हे विशेष करून राजकारणामध्ये उतरलेले असतात. तर तो त्यांचा उद्देश काय आहे? तो एक समजणं आपल्या सर्वांसाठी गरजेचे आहे. त्याबरोबरच हा जो लोकप्रतिनिधी आहे, त्याचं आणि तुमचं रिलेशन कसं आहे? त्यालाही महत्त्व आहे. तो जर तुमच्या अत्यंत जवळचा आहे, तुमच्या अडीअडचणीच्या काळामध्ये तो उभा राहू शकतो. भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण आली, तर तो आपल्याला मदत करू शकतो. अशा प्रकारचा असेल, तर आपण त्याला प्राधान्य नक्कीच देऊ शकतो. त्याबरोबरच शेवटचा मुद्दा म्हणजे त्याचं आपल्या विकासाबद्दल विजन काय आहे? भविष्यात कोणती-कोणती कामे त्याच्यामार्फत तो करणार आहे? कोणत्या-कोणत्या अडी-अडचणी ह्या सॉल्व्ह करणार आहे? याबद्दल त्यांनी त्याचं विजन हे जाहीर केलं पाहिजे आणि आपणही त्यांनी विकासाबद्दल असू द्या किंवा अडी-अडचणीबद्दल त्याच्याकडे काय सोल्युशन्स आहे? तो कोणत्या प्रकारे आपली मदत करणार आहे? हे प्रश्न आपण आपल्या उमेदवाराला विचारणं गरजेचं आहे. हे वरील सर्व मुद्दे आपण विचारात घेऊन आपला योग्य उमेदवार हा निवडून देऊ शकता आणि लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. तरी पुन्हा एकदा मी आवाहन करेल, की आपण सर्वांनी मतदान करावे आणि लोकशाहीला बळकट करावे. धन्यवाद.